मुंबईच्या कडेला असणाऱ्या त्या झोपडपट्ट्या आहेत, सगळ्या झोपडपट्ट्या 2011च्या अगोदरच्या आहेत, प्रत्येक त्याची नोंद आहे. त्यामुळं त्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि इतर मग आता नवीन ज्या लोकसभा निवडणूक आहेत त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण महायुती सोबत आपण एनडी सोबत आहोत. माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काही बलशाली होत आहे. नरेंद्र मोदीजी बाबासाहेबांचं संविधान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. नरेंद्र मोदीजी अत्यंत ऍक्टिव्हपणे देशामध्ये सगळ्या देशामध्ये फिरत आहेत आणि सबका साथ सबका विकास का नारा ते देत आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मजबूत करणं म्हणजे देशाला मजबूत करण्यासारखं आहे. आणि म्हणून या देशातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी नरेंद्र मोदींचं सरकार प्रयत्नशील आहे. आणि त्या सरकारमध्ये मला गेल्या 8 वर्षापासून मंत्री बनण्याची संधी मिळाली. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला पहिल्यांदा स्थान मिळालेलं आहे. आणि मला जेवढं काम जेवढं जमत आहे तेवढं गरज आहे. सगळ्या देशामध्ये आपल्या शाखा होत आहे. अनेक जाती धर्माचे लोक आपल्या पक्षामध्ये येत आहेत. त्यामुळे व्यापक बैठकीवर आपल्याला पक्षाची बांधणी करण्यात आवश्यक आहे. आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघूया मला शिर्डीची जागा मिळाली तर लढण्यासाठी उत्सुक आहे. शिर्डी आणि सोलापूर जागा पण मागितलेली आहे. पण मला आज बातमी समजली की आपल्या संभाजीनगर औरंगाबादच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद संभाजीनगरची मागणी केलेली आहे. आता औरंगाबादवाल्याने मागणी केली, संभाजीनगरवाल्याने मागणी केली, सगळ्या जिल्ह्यावाल्या मागणी करत होती. परंतु सगळ्या सीट आपल्याला मिळणार नाही आहे. आणि सीट मिळवायची असतील लोकसभा लढवणं तर सोपं काम अजिबात नाही आहे. त्यामुळं लोकसभा आहे, नंतर ज्या विधानसभा आहे त्या विधानसभा ऑक्टोबरमध्ये येणार आहे. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये 18 जागा आपल्याला मिळाल्या पाहिजे. त्यातल्या 2 तरी जागा आपल्याला मुंबईमध्ये मिळाल्या पाहिजे. यासाठी आपल्याला मतदारसंघ निवडायचे आहे. यासाठी आपले उमेदवार आपल्याला निश्चित करायचे आहे. नंतर लगेच आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणूक येणार आहे. त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दादांची आहे आणि आपली आरपीआय आहे आणि इतर माधव तांत्रिकांचा पक्ष आहे. या सगळ्या पक्षांची जी काही आपली आघाडी आहे ही आघाडी आपली आघाडी म्हणण्यापेक्षा आपली जी महायुती आहे त्या महायुतीच्या माध्यमातून आपल्याला यावेळेला ही जी महापालिका आहे महापालिका आपल्याला जिंकायची आहे. आणि यावेळेला विधानसभेवर ज्या पद्धतीनं नंतर आपला भगवान इंद्रा झेंडा पसरवणार आहे त्याच्या अगोदर आपल्या महापालिकेच्या निवडणुका होती. त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेवरती भगव्याबरोबर निळा झेंडा फडकवायचा असेल तर आपण भागाभागामध्ये बांधणी करणं त्यांना आवश्यक आहे. आपली वाढ एकदा आपले 12 नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळेला आपला महापौर मुंबईचा झाला होता माननीय चंद्रकांत हंडोरे हे त्यावेळेला आपले आरटीआयचे पहिले मेयर म्हणून त्यांना संधी मिळालेली होती. आणि अशाच पद्धतीनं यावेळेलाही जरी मेयर नसला तरी डेप्युटी मेयर जो आहे आरटीआयचा आपल्याला करायचा असेल तर आपल्याला 10-15 तरी नगरसेवक निवडून आणले पाहिजे. त्यासाठी 20-25 तरी आपल्याला जागा महानगरपालिकेच्या मिळाल्या पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली जेव्हापासून मी जिल्ह्याचा कारभार सांभाळलेला आहे त्यानंतर हा जिल्हा दक्षिण मध्य मेळावाचा संकल्प मेळावा आज आम्ही सुरुवात केली खऱ्या अर्थाने. आणि आठवले साहेबांच्या येण्यामुळे आमचा कार्यक्रम सक्सेस झाला असं आम्हाला तरी वाटतं. प्रत्येक मित्रपक्षांना आम्ही वारंवार निमंत्रित करत असतो. त्याचा फॉलोअप आम्ही वेळेवरती करत असतो. पण ते त्यांच्या अडचणींमुळे येत नाहीत किंवा जाणीवपूर्वक कार्यक्रम टाळतात याचं अजून चित्र आम्हाला कळलेलं नाही. काय पुढची भूमिका काय असणार आहे कारण आता लोकसभा चुनाव समोर येणार आहेत काय सांगा? नाही, पुढची भूमिका आमची असेल की आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुती आमची येणाऱ्या लोकसभेमध्ये आपली 400 पार. ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दक्षिण मध्य मुंबई हा रिपब्लिकन पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि बऱ्याच दिवसाची आलेली मर्ग आज या ठिकाणी आपण दक्षिण मध्य मेळाव्याची सुरुवात करून केलेली आहे. आठवले साहेबांनी शिर्डी आणि सोलापूर हे मतदारसंघ मागितलेले आहेत. तर जे आपल्याला सुटतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला ते आम्ही मेहनत करून सीट काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून तर सांगतो आज दक्षिण मध्य मुंबईचा जो मेळावा होता त्याचं नावच होतं दक्षिण मध्य मुंबईचा संकल्प मेळावा. म्हणून या हिशोबाने आम्ही संकल्प आज केलेला आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये दक्षिण मध्य मुंबई कमीत कमी 5 ते 6 नगरसेवक निवडून आणणार आहोत आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये एक आमदार आमचा नक्कीच असेल एवढी तुम्हाला मी ग्वाही देतो. त्यांमध्ये चेतना निर्माण करणं, बूथ वाईज बांधणी करणं
कार्यकर्ता हा घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे ह्या हिशोबाने दक्षिण मध्य मुंबई प्रयत्न करतात. तर्फे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा संकल्प मेळावा या ठिकाणी आदरणीय आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि याचं आयोजन आमचे जिल्हाध्यक्ष डोळसे यांनी केलं होतं. एक चांगलं आयोजन या ठिकाणी केलं, त्याबद्दल डोळसे यांचं मी अभिनंदन करतो. मला यायला थोडा उशीर झाला, परंतु माननीय आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालीच आम्ही सर्वजण काम करतो आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने RPIचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी जे काही यश प्राप्त होते ते आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आशीर्वादानेच प्राप्त होते. आणि प्रत्येक वेळी मी या गोष्टीचा उल्लेख करतो की 2014 असेल 2019 असेल, दोन्ही वेळा मला जो खासदार पदाचा जो बहुमान मिळाला त्यामध्ये RPIचा सिंहाचा वाटा आहे आणि विशेष करून आमचे मार्गदर्शक आणि आमचे नेते आठवले साहेबांचा मोठा त्या सिंहाचा वाटा आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे हा बहुमान मला मिळालेला आहे. आज या संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून संपूर्ण दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील आमचे सर्व RPIचे पदाधिकारी कार्यकर्ते आले आणि दरवर्षी प्रमाणे याही वेळी जो मोदीजींचा जो नारा आहे 400 पार, पण त्या दिवशी युवा आणि यांच्यातर्फे एक होता त्यांनी एक घोषणा दिली 400 पार जर करायचं असेल तर विदाऊट आठवले साहेबांच्या सहकार्याशिवाय तो 400 पार होऊ शकत नाही. त्यामुळे आठवले साहेबांची भूमिका ही अत्यंत त्यात महत्वाची असणार. मी या मेळाव्याच्या निमित्त सर्व RPIच्या पदाधिकाऱ्यांना आठवले साहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, या संदर्भात त्यांच्या पक्षाची भूमिका ते मांडू शकतात आणि हा संपूर्ण निर्णय हा महायुतीचा असेल. महायुतीत प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान राखला पाहिजे ही माझी भूमिका आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान राहील, NDAच्या घटक पक्षाचा सन्मान राहील आणि त्यानुसार त्यांची जी मागणी आहे त्यानुसार त्या संदर्भातला विचार केला. बरोबर, कारण आज माझे पण खूप कार्यक्रम होते. आठवले साहेब ज्यावेळी बांद्रावरून निघाले तेव्हा मी पण त्यांच्या मागूनच निघालो होतो, परंतु दुर्दैवाने मी ट्रॅफिकमध्ये अडकलो आणि मी संपर्कात होतो. तर ज्यावेळी आठवले साहेबांचं भाषण चालू होतं त्यावेळी या ठिकाणी 5-10 मिनिटाच्या अलीकडेच होतो, परंतु मला माहित नव्हतं की आठवले साहेब भाषण केल्यानंतर लवकरच निघून जातील. माझी पण चूक आहे, मी उशिरा आलो, त्याबद्दल मी पण दिलगिरी व्यक्त करतो. परंतु मित्रपक्षाची कुठली नाराजगी नाही, मित्रपक्ष RPIच्या सोबतच आहे आणि नेहमीच RPIचा सन्मान राखण्याचं काम मित्रपक्षाचं शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी हे करेल. तर त्यामध्ये कोणी पदाधिकाऱ्यांनी मनात कटुता बाळगू. साहेबांच्या आदेशानुसार पुऱ्या महाराष्ट्रभर महायुतीचा प्रचार सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेब हे करतच असतात, पण महायुतीतनंच आम्हाला आता न्याय मिळत नाही. कारण मोठे मोठे कार्यक्रम राष्ट्रीय लेवलचे, मुंबई लेवलचे आम्ही करतो आणि महायुतीचा कुठलाही नेता आम्ही मानापानाने, मुख्यमंत्री असू द्या किंवा फडणवीस साहेब असू द्या, शेलार साहेब असू द्या, महायुतीचे कुठलेच नेते आता कुठं RPIची ते विचार विनिमयात घेत नाही आणि जो मान सन्मान आम्ही त्यांना, कारण सत्तेचा पावर लोकप्रतिनिधित्व त्यांच्याकडे असतं आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा तर सन्मानाने दिलाच जात नाही. पण याच्या पुढे जर अशाच प्रकारे ते आम्हाला लोकांना निग्लेक्ट करत असेल तर रिपब्लिकन पक्षाच्या नेत्याच्या आदेशानुसार आम्ही वेगळ्या प्रकारचा निर्णय घेऊ. एवढंच बोलतो, थांबतो. एक जिल्ह्याचा सरचिटणीस अनिस पठाण जबाबदारीने हे शब्द मी वापरतो, कारण या सगळ्या गोष्टीला रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 15 ते 20 दिवस रात्रंदिवस मेहनत करून भव्य दिव्य असा मेळावा केला, पण महायुतीच्या कुठल्याही नेत्यांनी या मेळाव्याला न येऊन त्यांचं रिझल्ट दिलं की RPI ते काही कार्यकर्त्यांना ते मोजत नाही आणि कुठल्याही पेक्षा सन्मान देत नाही. म्हणून यापुढे RPIच्या कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की आपण किती प्रकारे आपला पक्ष वाढवण्यात आपण सहकार्य दिलं पाहिजे, यानंतर आपण आपल्याला पुढचा विचार करू. संख्येने कार्यकर्ते, महिला आघाडी नेत्या, पुरुष आघाडी नेते उपस्थित होते. आमच्या महिला आघाडी नेत्या सर्वच कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. खरं तर मित्रपक्षाच्या नेत्यांनी यायला पाहिजे होतं, का नाही आले का समजत नाही. की एवढा तामधाम आम्ही केला होता, एवढं महाभव्य दिव्य असा मेळावा केलेला असताना देखील स्थानिक खासदार असो किंवा नेते असो कुणी आले नाहीत. असो भविष्यात ते येतील अशी अपेक्षा करतो. लेखन रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा प्रामाणिक पक्ष आहे आणि आठवले साहेब त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. पुढे देखील भविष्यात ते खंबीर उभे राहतील. आम्ही मेळाव्यातून हाच संकल्प केला आहे, येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचं महानगरपालिकेत, विधानसभेत आणि लोकसभेत तुम्हाला निळा झेंडा फडकशाही राहणार आहे. एवढंच या ठिकाणी आवाहन करतो, थांबतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते माननीय खासदार केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांच्या पक्षाच्या अंतर्गत आज दक्षिण मध्य मुंबई या मुंबई जिल्ह्याच्या वतीने आमचे मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष माननीय डोळसे साहेब
आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या जिल्हा कमिटी, त्या जिल्ह्यामध्ये येणारे सगळे प्रमुख कार्यकर्ते, मग कोणी महाराष्ट्रावर असो किंवा जिल्ह्यावर असो, तालुक्यावर असो, वार्डावर असो, यांनी साहेबांनी आम्हाला कमी वेळात तारीख दिली आणि तेवढ्या वेळात सगळ्या कार्यकर्त्यांनी तो हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. फक्त या गोष्टीची वाटते की आम्ही जेव्हा जवळजवळ 8 ते 9 वर्षापासून आठवले साहेब या बीजेपी बरोबर महायुतीमध्ये आहेत आणि आताच एक 5-6 महिने 1 वर्षभरात शिंदे गट आणि राष्ट्रवादी जॉईंट झाली. त्यानंतर जेव्हा टीव्हीला बातम्या यायला लागल्या त्या ठिकाणी आमचं महायुतीमध्ये RPIचं नाव घेतलं जात नाही, ते कुठेतरी कमी होतंय. आणि आज देखील आम्ही ह्या एवढ्या मोठ्या मेळाव्यामध्ये तुम्ही बघा की आम्ही सर्व महायुतीच्या लोकांना आम्ही सोबत घेऊन त्यांना विचारात घेऊन आम्ही या ठिकाणी कार्यक्रम लावला. परंतु आम्हाला कळालं नाही की ह्यांनी आमचा कार्यक्रम जाणून बुजून यायचं टाळलं का आले नाहीत, हे काय आम्हाला कळालं नाही. परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही साहेबांच्या शब्दाखातीर आम्ही बीजेपी आणि महायुती बरोबर आहोत. पण त्यांनी हे जे आजचं जे केलेलं कृत्य ते आम्हाला योग्य नाही वाटलं. आमच्या दलित लोकांचं आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मन थोडं नाराज आहे. तुमचं आता निवडणूक आहेत, मला वाटतं या ठिकाणी आता महायुतीचे होणारे आता खासदार राहुल शेवाळे आता उशिरा का होईना या ठिकाणी आलेले आहेत. परंतु शेवटी कसं आहे, माणसाचं मन नाराज झालं तर काही करू शकत नाही. साहेबांचा आदेश आम्ही पाळू आणि पुढे काय करायचं ते ठरवूया. देखिए, सबको मालूम है आठवले साहब गरीबों के नेता है, बरोबर ना। सबसे पहले तो मैं संजय भाई जो अपने युवा नेता है और सुभाष भाई, अनिश पठान भाई, इनका तहे दिल से मन से स्वागत करूंगा कि इन्होंने मुझे बुलाया, आज इतना मान सम्मान दिया। क्योंकि देखिए संजय भाई जो भी कार्यक्रम लेते हैं ना, दहीहांडी का प्रोग्राम बोलो, ये बोलो, तो हमेशा हर साल हमको बुलाते रहते हैं, हम आते रहते हैं। अभी संजय भाई एक युवा नेता है, उनकी जो इधर दक्षिण मध्य मुंबई में जो होल्ड है, आप RPI का देखते हो, सब गढ़ है, शिवसेना का गढ़ है, अपने राहुल शेवाळे साहब MP है। कैसे लोगों में एक अलग वातावरण है महायुति का। तो इसके लिए आज आठवले साहब को मिलके बहुत अच्छा लगा। आठवले साहब यहाँ पे आए, कार्यकर्ता का मनोबल बढ़ाया। हम लोग का जो महाराज्य माथाड़ी ट्रांसपोर्ट यूनियन है, जो श्रीकांत शिंदे साहब की, जिसमें मेरे पदाधिकारी है राजू भाई, गनू भाई, बहुत सारे लोग हम लोग यहाँ पे आए हैं, हाँ, शिवसेना की तरफ से। आमदार खासदार यांचे भविष्य निश्चित होती अशी मला खात्री होती, म्हणून मित्र पक्ष न आल्यामुळं आम्ही संपूर्ण महिला आघाडी नाराज आहोत. कारण मित्र पक्षांनी हे वचन पाळलं नाही, म्हणून बोलावे तसे चालावे आणि त्याचे वंदावे पावले, अशा पद्धतीने ती मित्र पक्षाने वागणूक आम्हाला दिली नाही. त्यासाठी आम्ही महिला आघाडी पूर्ण नाराज आहोत अशी बोलते. कार्यकर्ता करता नगरसेवक झाले मी. आठवले साहेबांनी, शरद पवारांनी युती असल्यामुळे मला तिकीट भेटलं होतं. आता हा मेळावा